नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिही. गुण 5. शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत. इथे नमुना दाखल काही शब्द दिलेले आहेत. पराभव, आरोग्य, प्रदर्शन, स्वातंत्र्य, कार्यक्रम, स्वागत, शस्त्रक्रिया, कलाकार, आभार, अपमान. प्रश्न क्रमांक 2, हा उतारा मनात वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 5. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करायचं आहे. त्यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. देशाला सर्वात जास्त कशाची गरज आहे? उत्तर, देशाच्या चारही कोपऱ्यात ऐक्याची आणि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे. ब प्रश्न, समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते गुण असायला हवेत? उत्तर, राष्ट्रीय चारित्र्य, निस्वार्थीपणा, शिस्त आणि कुशलता. क प्रश्न, मगरमिठी या अलंकारिक शब्दाचा अर्थ लिही. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. मगरमिठी म्हणजेच घट्ट पकड. प्रश्न क्रमांक 3, पुढील कवितेच्या ओळी पूर्ण कर. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. घामाच्या ह्या मोत्याने शिवारामध्ये पिकती मोती, कष्टविन ना जाणीमोल तयाचे, मिळेल का माणसे का मग कोती, क्रांतीचा विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा तुझला देशाच्या प्रिय सुपुत्रा. कवितेच्या ओळी व्यवस्थित पाठ करा जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. प्रश्न क्रमांक 4, खालील कविता मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. 5 गुणांसाठी ही कविता आहे. व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं वाचन करा. आपले जीवन कोणाला अर्पण करावे? योग्य पर्यायाला गोल कर. उत्तर ब पर्याय आहे, गरजवंतांना. ब प्रश्न, निसर्ग आपल्याला कशाची उधळण करीत असतो? उत्तर, निसर्ग आपल्याला प्रकाश, सूर्य, चंद्र, तारे, फुले, हवा आणि पाणी यांची उधळण करून जीवन देतो. क प्रश्न, जीवनाचा खरा आनंद कशात आहे? योग्य पर्यायाला गोल करायचा आहे. त्यागामध्ये जीवनाचा खरा आनंद आहे. ब पर्यायाला गोल करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न ड, तंटा या शब्दासाठी योग्य जोडशब्द कोणता? योग्य पर्यायाला गोल करायचा आहे. यासाठी सुद्धा 1 गुण आहे. पर्याय पहा. उत्तर, पर्याय क्रमांक क, बखेडा. पुढील प्रश्न क्रमांक 5, खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उतार्यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे उतार्यातून लिहायचे आहेत. विद्येचे आपल्याला कोणकोणते उपयोग होतात? उत्तर, विद्या संकटकाळी मित्राप्रमाणे उपयोगी पडते. ती मनुष्याला मोठेपणा प्राप्त करून देते. ब प्रश्न, विद्येचे महत्त्व जाणणाऱ्या कोणकोणत्या महान व्यक्तींचा उल्लेख या उतार्यात आला आहे? 2 गुण. 1, महात्मा ज्योतिबा फुले. 2, कर्मवीर भाऊराव पाटील. 3, महाराज सयाजीराव गायकवाड. 4, महर्षी अण्णासाहेब कर्वे. यानंतर पुढील प्रश्न पहा. क, हस्तगत करणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहून स्वतःच्या शब्दात उपयोग कर. 2 गुण. अर्थ प्राप्त करणे किंवा मिळवणे. वाक्य, भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हस्तगत केले. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 6, पुढील केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्य लिहा. 2 गुण. आ हा हा. वाक्य पहा. आ हा हा, किती सुंदर आहे हे दृश्य. आई ग. वाक्य पहा. आई ग, माझ्या पायाला खूप जोरात लागलं. ब प्रश्न, वाक्यातील उद्देश व विधेय ओळखा. 2 गुण. आपला सुंदर पिसारा फुलून मोर थुईथुई नाचतो. उद्देश, मोर. विधेय, थुईथुई नाचतो. क प्रश्न, खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा प्रकार ओळखून लिहा. 2 गुण. 1, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. आज्ञार्थी वाक्य, जर पाऊस पडला तर चांगले पीक येईल. संकेतार्थी वाक्य. ड प्रश्न, पुढील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. 2 गुण. 1, चेक, धनादेश, ॲडव्हान्स, उचल किंवा आगाऊ रक्कम, रिसेप्शन काउंटर, स्वागत कक्ष, ऑपरेशन, शस्त्रक्रिया. ई प्रश्न, एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरून वाक्य लिहा. 2 गुण. उदाहरणार्थ, मान, जसे मोठ्या माणसाचा मान राखावा
त्यांना पाहून मान फिरवू नये. हार. भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकात कधीही हार मानली नाही. देवाला वाहण्यासाठी मुलांनी फुलांचा हार आणला. नाव. तुझे पूर्ण नाव काय आहे? नदीच्या पलीकडे जाण्यासाठी आम्ही नाव वापरली. प्रश्न क्रमांक 7. जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करायचे असेल तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल? त्याचे सादरीकरण कसे कराल? त्याचा आराखडा तयार करायचा आहे. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर लिहून दिलेलं आहे. उत्तर पहा. आभार प्रदर्शन करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. 1. कार्यक्रमाची माहिती ठाऊक असावी. 2. महत्त्वाच्या व्यक्तींची नावे लक्षात ठेवणे. 3. संक्षिप्त आणि स्पष्ट भाषण. 4. आदरयुक्त भाषण वापरणे. 5. क्रमाने आभार मानणे. 6. शेवट प्रभावी करणे. यानंतर पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8. तालुका स्तरावर बाल कला क्रीडा महोत्सव. तुझा मित्र किंवा मैत्रीण उंच उडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळाल्याने अभिनंदन करणारे पत्र लिहा. 5 गुण. पत्राचा इथे नमुना दिलेला आहे. प्रिय मित्र. नाव लिहा. दिनांक लिहा. सप्रेम नमस्कार. दिलेला विषय इथं लिहून दिलेला आहे. शेवट करताना तुझा जिवलग मित्र आणि नाव लिहा. जे स्पष्टीकरण दिलेलं आहे विषयाला अनुसरून लिहायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या काही गोष्टी ॲड करू शकता किंवा आहे तसं लिहिलं तरी खूप छान मार्क्स मिळतील. एकदा वहीमध्ये हे पत्र लिहून काढा जेणेकरून तुम्हाला पत्राचा नमुना व्यवस्थित लक्षात राहील. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर कल्पना करून तुझ्या शब्दात वर्णन करून लिह. निसर्ग आपला मित्र. माझा आवडता नेता. यापैकी एक विषय निसर्ग आपला मित्र. 5 गुणांसाठी कमीत कमी 10 ते 12 ओळी माहिती लिहिणे अपेक्षित आहे. इथे माहिती लिहून दाखवलेली आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचन करा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.